मी जेवढं सांगेन तेवढं तुम्ही नक्की ऐकणार याची माझी खात्री झाली म्हणून मी तुम्हाला हा दबदबानेपणा. नंतरचा प्रश्न बरं का, केशवराजीने असं विचारलं की महाराज मी सर्व चरित्र पाहिलं, सर्व असलं, माझी खात्री झाली आपण सिद्ध म्हणून जन्माला आला. सिद्ध म्हणूनच जन्माला आला, साधक म्हणून आला नाही. किंवा तुकाराम महाराज जसं खालून ओळख गेल्या की वरपर्यंत, तसं आपण नाही. ज्ञानेश्वर माऊली जशी सिद्ध म्हणूनच जन्माला आली तसं आपणच सिद्ध म्हणूनच आला, अशी माझी खात्री झालेली आहे. मग सिद्ध म्हणून जरच आला तर मग गुरु आणि हे सगळं करायची काय कारण होतं आपल्याला? तुका महिना गुरु नाही का केलं महाराजांनी? मग आणि ते सगळं ज्ञानेश्वरांच्या फिरणं काय, तपस्याला काय, हिमालयाला जाणं काय, आपण थोडी बघायचं होते. आणि तुका महिन्याकडे किती सेवा त्यांनी केली, हा सगळा खर्च तो कशाला करावा लागला? तो सिद्धच होता तर तशी प्रश्न मोठा नाजूक आहे. सिद्ध म्हणून कबूल करावं तरी पंचायत, नाही करावं तर उत्तर काय द्यावं असा होता तो. महाराज इतकं खुलीने बोलले, केशवराजी मी सिद्ध होतो पण हे माझंही मला माहिती नाही अजून म्हणाले, असं उत्तर दिलं. म्हणाले एक सांगू का म्हणाले, पण एक त्याचा असा आहे म्हणाले, एकदा कुठल्याही सत्पुरुषांनी, गेलेल्या सत्पुरुषांनी पुन्हा यायचं ठरवलं तर म्हणाले जेव्हा पुन्हा त्याला जायचं तेव्हा नियतीचे जे बंधन आहेत ती त्याला पाळावीच लागतात, ती सोडून चालत नाही. रामकृष्ण सुद्धा जेव्हा अवतार कार्य ज्यांनी केलं तेव्हा नियतीच्या बंधनातच त्याला वागावं लागलं. नियतीची बंधनं तोडली तर प्रत्येक गोष्ट चमत्कार ठरेल म्हणाले, तसं करायचं नसतं. जेव्हा नियतीची बंधनं पाळायची असतात तेव्हा ती पाळण्याकरता हे सगळं नाटक करायलाच पाहिजे. आई बाबाच्या पोटी यावं लागतं, मग गुरु शोधारणं आणि मग ती तपश्चर्या, मग गुरुकडे कृपा आणि मग त्या आत्मज्ञान झाल्याचं शिक्का, हे सगळं केल्याशिवाय संतपद येऊ शकत नाही. हे करायलाच पाहिजे, नाही तर नियतीचे बसणार नाही म्हणाले. देहात यायचंय ना, म्हणून जेव्हा सूक्ष्माचं काम करायचं असतं तेव्हा हे काही लागत नाही म्हणाले. पण देहात यायच्या शरीराची सगळी बंधने येतात आणि त्याच्यावर त्यांचा दृष्टांत घेऊन त्यांचं समाधान केलं. आता असं बघावं, केशवराव म्हणाले तुम्ही जी विद्या संपादन केली म्हणजे एमए झालेला, वर्षात एमए झाले तत्वज्ञान घेऊन, आणि तुम्ही जी विद्या संपादन केली ते जे ज्ञान तुम्हाला मिळालं ते तुम्ही कॉलेजमध्ये समजा गेला नसतात ना, आणि घरी तुम्ही मोठे शिक्षक घेऊन सुद्धा तुम्हाला ते देता आलं असतं, ज्ञान ते मिळालं असतं. पण ते काही ज्ञान मिळालं असतं तरी पदवी मिळाली नसती, युनिव्हर्सिटीची पदवी मिळाली नसती, म्हणजे तुम्ही ज्ञानी अर्थ झालं असतं. आणि ती पदवी जोपर्यंत नाही तोपर्यंत प्राध्यापकशिप नाही. प्राध्यापक कसं झालं होतं आलंच असतं. तुम्हाला जर पदवी हातात नसती तर कोण तुम्हाला नेमत होतं प्राध्यापक म्हणून? ती पदवी होती म्हणूनच तुम्ही प्राध्यापक झाला. हे जसं खरं तसं म्हणाले सिद्ध म्हणून जरी झालं तरी गुरुच्या घरी गुरुची कृपा आणि हे सगळं जे आहे ना ते सगळं जावंच लागतं. म्हणजे ती डिग्री मिळवावीच लागते आणि मग ती डिग्री मिळाल्यावर संत होतो आणि मग संत झाल्यावर मग लोकोद्धाराचं काम करता येतं. जसं तुम्ही आता प्राध्यापकाचं काम करता येतं तेव्हा त्याच्या करता म्हणाले या याच्यातून हे जाणं भाग आहे. हे असं बरेच उत्तरांची आता याच्या पुढलं सगळं आणखी गोड आहे की मी सांगतो. आता शेवटचा दिवस आहे त्याला थोडा आणखी गोडी भरायला पाहिजे म्हणून मी आपल्या पुढे म्हणतोय. हे केशवराजींना प्रश्न विचारला की केशवराजी तुमचा काही महाराजांनी गौरव केला का? मी परवा हजेरी कशी घेतली कालच सांगितली आपल्याला. तुमचा कधी गौरव आदर कौतुक केलं का असे काही प्रसंग सांगा. तेव्हा खुश झाले. म्हणाले किती वेळा गौरव करायचा का? मी म्हणाले माझ्या लायकीकडे सतत गौरव करायचं म्हणाले. हो आपल्या शिष्याचं जेव्हा असं जे घुमत फुल असतं ना त्याचं कोण कौतुक करणार नाही. आई मुलाचं कसं जरी काही फुल नसला तरी माझा बाध्या चालतं का नाही? आपण नाही का लहान मुलाचं आपल्याकडे कौतुक तर मनुष्य स्वभाव आहे. तेव्हा माझ्या कौतुक अपरंपार महाराजांनी केलं. तुला काही प्रसंग सांगा. केशवराव सांगतात प्रसंग विषय. पहिला प्रसंग त्यांनी असं सांगितलं केशवरावजी महाराजांना म्हणतात बरं का. पहिला सांगतात महाराज मला जवळ घेऊन केशवरावजी महाराजांना
केशवरावजी म्हणाले. त्यावर महाराज काय म्हणाले, केशवरावजी याचं श्रेय सर्वची तुम्हाला आहे म्हणाले, मला काय याचं श्रेय देता. म्हणजे त्यांचं कौतुक आहे. मी तुमचं जे सोनं केलं ना त्याचं सर्वची श्रेय तुम्हालाच आहे, मला नाही आहे ते श्रेय. ते श्रेय कसं ते सांगतात. सांगून काय म्हणाले, कसं श्रेय ते ह्याला अर्थच कळला नाही. श्रेय मला ते म्हणजे काय, त्याचं श्रेय असं आहे म्हणाले. असं बघावं म्हणाले, एक शिल्पकार असतो. महाराज उपमा दृष्टांत घेत आहे. शिल्पकार असतो, त्याला मूर्ती घडवायची असते. मूर्ती घडवणारी शिल्पकार नसतात ती दत्तात्रयाची, रामाची, शिवाची, विष्णूची, नाही का, जयपूरमुखी गतीची. तेव्हा म्हणाले त्याला जसा पाहिजे ही मूर्ती घडवायची असेल त्याप्रमाणे तो दगड निवडतो. तो दगड निवडावाच लागतो. त्या सूळ आमचा चमकत असा आणि तो दगड घेऊन तो आपल्या दुकानाच्या पुढे टाकून देत असतो. तो पडून राहत असतो दगड तिथे. आणि जेव्हा जेव्हा त्याला काम असेल तेव्हा तो दगड हात घेतला जातो आणि त्याच्यावर मग तो शिल्पकाम करायला सुरुवात होते. तसं पहिला प्रथम म्हणाले, तो जसा दगड पडून राहतो तसे तुम्ही पडून राहिला म्हणजे श्रेय तुम्हाला आहे. आम्हाला तो नव्हतं, आम्ही पडून राहिलो नव्हतो. आणि आमच्या करिअर किती मोठी होईल याच्या नादातच होतो. आम्ही पडून नाही राहिलो. आमचा दोष होता तो. केशवराव पडून राहिला अक्षरशः. 44 सालापासून अक्षरशः पडून राहिले. तो दगड पडावाच होता. तुम्ही पडलाच नसतात तर मी काय करणार होतो. म्हणजे कोणाला श्रेय हा दुसरं. आता दुसरं त्याच्या पुढलं शिल्पकार काय करतो म्हणाले. शिल्प काय करतो, ज्याला ती मूर्ती घडवायची असते त्याच्यावर तो ढालपा छन्नी चालवतो, ढालपा मारतो. आकार देताना ढालपे काढावेच लागतात ना त्या दगडाचे. तो ढालपा त्यांनी टाकला ना म्हणजे एकदा तो ढालपा त्या दगडातून निघाला म्हणजे तो पुन्हा काही चिंतत नाही. हे जसं झालं तसं जो ढालपा मी वृत्तीचा तुमचा काढला तो तुम्ही परत चिंतून घेतला नाही. इतर सगळे लोक चिंतून घेतात. महाराजांनी ही सांगा आम्हाला, मी त्याला एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे पुन्हा चिंतून गेला आहे. हा त्याचा अर्थ. ढालपा एकदा टाकला परत चिंतून घ्यायचा नाही, हे तुम्ही हे केलं म्हणजे म्हणाले तो जर परत चिंतवता तर मूर्तीच घडली नसती. तो समजा दगड पुन्हा चिकटला जात असताना तर मूर्ती शक्य नव्हती शिल्पकाराला करणं. पण तो दगड किती माणसापेक्षा चांगला असतो बघा. ढालपा झालेला पुन्हा चिंतत नाही, पण माणसाच्या वस्तू माणूस चिंतून घेत असतो म्हणाले. त्यामुळे सांगताना माणसं तयार करणं फार अवघड होणार. तुम्ही तो परत चिंतून घेतला नाही म्हणून माझं काम सोपं झालं. म्हणून म्हणाले असं मी म्हणतोय की मी जे तुम्हाला तयार करण्यापेक्षा हे सर्व श्रेय तुमचं आहे. असं करतो आपण. याच्यातून काय घ्यायचं, आम्ही ढालपा पाडलेला परत चिंतून घ्यायचा नाही. नाही 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 त्याच्यावर शिकायचं. नंतर कौतुकाचंही सांगतो आपल्याकडे. तर एकदा असा प्रसंग झाला की उत्सवात केशवरावजी गेले होते महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात. तिथे असं असतं सकाळी काकडा होतो बघा आणि त्यावेळी खूप लोक असतात. त्या काकड्यानंतर आपण काकड्यानंतर लोणी वाटतो ना तेव्हा पुष्कळ लोक लोण्याची टर्न घेतात. आज माझी टर्न लोण्याची, मी सगळ्यांना लोणी दिली अशी. तेव्हा केशवराजांनी एक युक्ती पाहिली की जेवढी काही आज काकड्याला किंवा त्या उत्सवाला आलेल्या लोकांना लोणी मी देणार. लोणी आणि श्रीखंड असं त्यांनी ठरवलं. लोणी द्यायचं आणि श्रीखंड द्यायचं. त्याप्रमाणे तयारी करून आहे ते मुंबईहून. आणि खोली सर्व काही चालकाच होता तो त्या दिवशीचा लोण्याचा आणि असा. तर काय झालं, वाटायला तो श्रीपाद होता मुलगा, वाटायला दुसरे लोक होते, पण यांचं होतं श्रीखंड आणि लोणी यांचं होतं. मग त्याप्रमाणे क्यू लागला घ्यायला. तर तात्यासाहेब पुढे, 2 माणसं मागे, नंतर केशवरावजी मागे, असे त्या क्यू मध्ये उभे होते. मग त्यांनी ते सगळा घेतला आणि केशवरावजी निघाले. केशवरावजींच्या पुढे आणखीन एक माणूस होता, त्यांनी तो घेतला. ते निघाले. केशवरावजींनी लोणी आणि ते श्रीखंड घेतलं आणि केशवरावजी निघाले. केशवरावजींचा पुढला जो माणूस होता तो काय, तो निघाला आणि पुन्हा तुमच्या शेवटी मागे उभा राहिला.
पुन्हा मिळावं म्हणून. केशवराजांनी पाहिलं माझा स्वभाव तापट म्हणाला. आतून उसळी आली की याला जुंगवा. अरे हे काय चाललंय गाढवपणा. पण म्हणाले की उर्मी गेली. महाराजांना आवडायचं नाही. अशी हजेरी घेणं महाराजांना आवडायचं नाही. लगेच सावरलं म्हणाले. आधी उर्मी पण दाबली म्हणाली. आणि मग मी काय केलं म्हणाले. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला एवढंच सांगितलं की गोड जातात सांगितलं. माझं तुमच्याकडे अत्यंत जरुरीचं काम आहे. जरा खोलीवर चाल. काय त्याला म्हणाले माझं तुमच्याकडे आता एवढं प्रवचन काढ असं ते म्हणतात. तो भाग्य आहे त्याचं. तो लगेच तो टाकून आला आणि खोलीवर आल्यावर केशवराजांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. एक वाटी श्रीखंडाची आणि एक वाटी लोण्याची त्याच्यामध्ये केली. इतका बरमला म्हणाले तुमच्या तोंडवा यायला लागलाय म्हणाले. वाणी मृद व्हायला लागले म्हणाले. एक सांगून तो महाराज पुढे म्हणतात एक सांगू तो म्हणाले तुम्ही त्याची हजेरी घेतली असतीस ना. हजेरी तिथे धारावाई तू आमचं संतो त्याचा काही उपयोग झाला नसता म्हणाले. हे जे तुम्ही केलं जन्मभर उपयोग झाला त्याचा म्हणा. त्याची मुळातच गेली ती वृत्ती म्हणाले. असं लोकांना सुधारत जावं म्हणाले. हा गौरवचिंता अत्यंत आवडलं मला. असंच करत जावं. याला थोडंसं संत पण म्हणतात ते तुमच्या द्यायला लागलं म्हणा. काय ते त्याचे सांगितलं. पुढला प्रकार सांगतो. पुढला प्रकार असा की गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञान. बर का 7वा अध्याय 16वा श्लोक आहे बर का. त्याच्यात भगवंत म्हणतात मला भक्तांच्या मध्ये 4 असे प्रकार असतात. 4 प्रकारचे मला भक्त भासतात. भगवंत सांगतायत त्या गीतेमध्ये बर का. काय अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. केशवराज महाराजांना म्हणतात हे 4 प्रकारचे भक्त. आपल्यामध्ये या सदराखाली कोणकोणते लोक बसतात ते मला सांगावं. म्हणजे म्हणाले त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे आपण कुठे होते कळेल आपल्याला. म्हणून आपल्यामध्ये कोण कोण ह्याच्या खाली बसतात ते सांगा. नावं सांगितलीच म्हणजे हा अर्थ कळतो. अर्थ म्हणजे हे बघ आपल्यामध्ये जे ते आम्हाला सांगावं. प्रसिद्धी ती गोड आहे सरळ घातली म्हणजे तळमळ मला वर जायची. मला वर भगवंत भेटून घ्यायची तळमळ दिसते का. महाराज उत्तर त्याचं देतात. केशवरावचे अर्थ कोण सांगू का म्हणाले. गजेंद्र आणि द्रौपदी अर्थ. गजेंद्र आणि द्रौपदी हे अर्थ भक्त. महाराज उदाहरण विचारली होती ना. नावं सांगा म्हणाले होते ना. तेव्हा अर्थ भक्तीत कोण बसतो म्हणाले. गजेंद्र आणि द्रौपदी. आपला तो कथाभाग माहितच आहे. पुढे म्हणाले बर का जिज्ञासू मध्ये अर्जुन आणि उद्धव. जिज्ञासू भक्त कोण अर्जुन आणि उद्धव. अर्थार्थी मध्ये कोण सांगू का म्हणाले. ध्रुव आणि प्रल्हाद. पुढे काय महाराज म्हणाले अर्थार्थीचा अर्थ काय केला जातो सांगू का. हे व्यावहारिक किंवा प्रापंचिक अर्थाची जी हे असते ते अर्थार्थी असा अर्थ केला जातो. अधिक ज्यांना अधिक सुख लागावं याच्याकरता जे भरतात ते अर्थार्थी असं सांगितलं जातं. माझं मत तसं नाहीये म्हणाले. अर्थार्थी हे जे भगवंत म्हणाले माझ्यामध्ये अर्थार्थी म्हणजे भगवंता वाचून कशात अर्थच राहिला नाही असे जे लोक ते अर्थार्थी. माझं मत असं आहे. भगवंता वाचून कशातच अर्थ राहिला नाही असे जे लोक ते अर्थार्थी आणि त्याच्या ध्रुव आणि प्रल्हाद बसतात. आणि ज्ञानीमध्ये ही लांब लक्षी यादी सांगितली. ज्ञानी भक्त कोण होऊन गेले त्याची यादी वाचून दाखवतो. काय सांगू म्हणाले ज्ञानी भक्त सांगू का. वशिष्ठ ऋषी ज्ञानी. नंतर जनक राजा ज्ञानी. सांदीपनी ज्ञानी. वेदव्यास ज्ञानी. शुकाचार्य ज्ञानी. भीष्माचार्य ज्ञानी. आद्य शंकराचार्य ज्ञानी भक्त. ज्ञानेश्वर आदि 4 भावंडे ज्ञानी भक्त. आणि म्हणाले शेवटचा माझा ब्रह्मानंद गोवा ज्ञानी भक्त. या रांगेला त्यानं बसवला आपल्या शिष्येश्वर म्हणायला.
गौरव कसा करायचा ते सांगते मी आपल्याला. पुढला गौरव कसा केला तो सांगतो आपल्याला. तो प्रसंग मला सांगितला. कसं त्याला तू आठवलं, कसं सुचलं, कसं सांगितलं आम्हाला मिळण्याकरता ते झालं असं मला वाटतं. पुढे बघा, पुढे केशवराजीचा गौरव सांगतो मी आपल्याला. जे ज्ञान महाराज म्हणतात, केशवराजी तुम्ही कसे आहात याचा गौरव करतात. जे ज्ञान असते तिथे भक्ती नसते. ज्ञानाचा फुंद असतो. ज्ञान विचार ते मोठमोठे संत झाले ते झाले की हा जहान असते सगळं. ज्ञान असतं तिथे भक्ती नसते. जिथे भक्ती असते तिथे ज्ञान नसतं. नारद महर्षींच्या मध्ये हे दोन्ही होतं. कुणाच्या दोन्ही होतं हे सांगितलं महाराजांनी. नारद महर्षींच्या मध्ये ज्ञानही होतं आणि भक्ती होतीच होती. नारद भक्ती सुचवत आहे. केशवराजी तुमच्या दोन्ही आहे. काय गौरव आहे सुचलं बरं का. शक्ती असते तिथे बुद्धी नसते. राजमाज लोकांना काय शक्ती असते, बुद्धी नाही. झाडाचं करायचं आहे, परमार्थाशी संबंध धरायचा नाही. शक्ती असते तिथे बुद्धी नसते. बुद्धी असते तिथे शक्ती नसते. माझं उदाहरण आपलं सगळ्यांचं मध्यमवर्गाचं तेच आहे. बुद्धी असते तिथे शक्ती नसते. मारुती राहायच्या जवळ दोन्ही होतं. बुद्धिमत्तांवरील शक्ती होते, बुद्धी होते. भगवत कृपेने केशवराजी दोन्ही तुमच्याकडे. केशवराजी तालीमबाज होते त्यामध्ये. आता त्यामध्ये विकार झाला याचा म्हणून सोडा. तालीमबाज झाली, मोठे झाले. परमेश्वर कृपाने तुमच्या तुम्ही दोघेही आहे, तुमच्या दोन्ही आहे. हा गौरव आता तिसरं बरं का. विद्वत्ता असते, पडित विद्वत्ता, प्रकांड पंडित सांगते विद्वत्ता असते तिथे नम्रता व अज्ञाधारकपणा नसतो. ज्या गाढवाला काय कळते, त्या गाढवाला काय कळते हे चालत असते. मी मोठा, हा त्याचा, तो ना मला माहिती, तो ना मला माहिती, हम कुछ बरं का. विद्वत्ता असते बरं का. विद्वत्ता असते, विद्वत्ता असते तिथे नम्रता व अज्ञाधारकपणा नसतो. नम्रता व अज्ञाधारकपणा असतो तिथे विद्वत्ता नसते. पुढे काय म्हणाले, माझ्या ब्रह्मांडांद्वार ते दोन्ही आहे. तसे तुम्ही आहात केशवराव. हा गौरव केवढा गौरव सुरू केला. नंतर त्याने लिखा गौरव असं सांगितलं. काय सांगू म्हणाले, गौरव करायचा म्हणाले. मुंबईला म्हणाले एक मद्रासी गृहस्थ होते. मद्रासी गृहस्थ होते, तामिळनाडूकडे होते. त्यांचा योगाचा अभ्यास जबरा होता. कुठेतरी नोकरीलाच होते पण योगाचा अभ्यास जबरा होता. मराठी उत्तर येत होते त्यांना, मुंबईत खूप दिवस राहिल्यामुळे. तर त्यांचा योगाचा अभ्यास इतका चांगला झाला की सूक्ष्म देहाने ते मंगळावर जाऊन येऊ शकत होते. सूक्ष्म देहाने ते मंगळावर जाऊन येऊ शकत होते. जर तसा योगाभ्यास बरोबर जमला तर अजून माणसाला मंगळावर असं जाऊन येता येतो. सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन येऊ शकत होते. आणि पुढे काय व्हायचं, जात असत म्हणाले. ते जात असत तर पुन्हा या वलाला येताना त्यांना जमत नसेल, फार त्रास व्हायचा. पुन्हा या वलाला येता यायचं असा त्रास व्हायचा. तेव्हा हा त्रास कशाने होतो हे त्यांना उमजेना त्या ग्रस्ताला. कशी माणसं मोठमोठी असतात कळायला आपल्याला मार्ग नाही. आपण हे सगळं खोटच म्हणू, हे सगळे कल्पना काहीतरीच आहे. गाडीत लोकांच्या काय गर्दी कसलं मंगळावर जाता आणि काय जाता असं आपण म्हणू, पण तसं नसतं. मोठे लोक आहेत, योग साधनामध्ये ते सामर्थ्य आहे. तेव्हा त्याची अशी इच्छा होती की मला याच्या बाबतीत कोण मार्गदर्शन करेल. मला परत पृथ्वीच्या वलायत येता येत नाही ना, याच्यात मार्गदर्शन कोणतं. म्हणून त्याने भगवंताकडे दावा फोडला. मग कसा जगत असला पाहिजे. त्याला एवढंच हे झालं की तुला ज्योत दिसेल आणि तिथे ज्योत नाही, तिथे तुझा तिथे उत्तर तुला मिळेल. हे उत्तर आलं त्याच्या दावा फोडण्याला. आणि लगेच निळी ज्योत त्याच्या समोर उभी राहिली. आणि ती निळी काय सांगितलं, निळी ज्योत तिथे जाईल तिथे तुझा त्याचं उत्तर तुला मिळेल.
काही काय म्हणत आहे. महाराजांनी म्हणाले मला काय चढवला मी कोण काय काय सारखा पाहिला तो चौथा मोठा वरचा माणूस आणि ती नुडी जोत माझ्याकडे घालून ती नुडी जोत करून तो ग्रस्त माझ्याकडे आला शब्द माझी काही ओळख नाही काही नाही. त्याने सर्व मला हे सांगितलं मी आता नुडी जोतीने आलेलो आहे म्हणजे आता लुंगोपणा नाही असं सर्व सांगितलं ना माझी अडचण आहे. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे असं मला भगवंतांनी सांगितलं नाही या जोती तेव्हा याचं उत्तर द्या. केशवराव म्हणाला हो मला अजून पद्मासन सुद्धा घालता येत नाही. काय सांगताय काय तुम्ही हे कौतुक हे कौतुक हे काय सांगताय तुम्ही. अहो नाही म्हणाल तुम्ही असं मला सांगितलं नाही का तुमच्या मनात. हे याचं हे जे काही सांगत होते त्याला पटत नव्हतं की नवी जोत म्हणजे याने येतच आहे त्यानं मला सांगायचं नाही असं तो म्हणत होता. अहो नाही हो मला याच्यात योगाचं मला काही अभ्यास नाही मला काही माहिती नाही असं सुद्धा मला नीट नाही माहिती मला ते माहिती नाही म्हणाले मला याचं उत्तर पाहिजे. केशवरावजी म्हणाले आहे त्याचं उत्तर म्हणाले आपण खाली महाराजांच्याकडे जाऊया. हे उत्तर होतं काय हे आता काय मीला घडून आणायचं ज्यांचं कसं मोठं पण द्यायचं म्हणून मग तो ग्रस्त केशवरावजी महाराजांच्याकडे खाली भेटायला आले आणि केशवराजांनी त्यांची ओळख करून दिली की हे अशी ज्योत आणि अशा येतात ते मंगळावर जातात आणि परत येतात वलायत येता येत नाही याच्याकरता यांना खुलासा पाहिजे आहे. असं म्हटल्यावर महाराजांनी काय गंमत केली पृथ्वीपासून निघाल्यापासून मंगळावर काय काय दृश्य असतात कोणकोणती स्टेशन लागतात याचं रसभरीत वर्णन केलं. धन्य झालं केशवराव म्हणाले काय माझा गुरु आहे म्हणाले काय मला ऐकायला मिळाले कसला चोरीचा गुरु आहे म्हणाले माझे काय सर्वज्ञता म्हणजे काय म्हणाले. असं तुमचं धारदार वर्णन झाल्यावर तो इतका खुलास झाला का ती लागत होते ना वाटचाल तुमच्या वाटेने जात असल्यामुळे ते वर्णन त्याला फार आवडलं. अरे नाही तिथे यात ही सारी जाते मंगळावर त्याची खात्री झाली त्यामुळे ते इतका काही खुश झाला की ज्योतिनी बरोबर काम केलं असं त्याला वाटलं. पुढे म्हणाले मग महाराजांनी सांगितलं तुम्हाला सांगू का म्हणाले तुमच्या कुंभकात दोष होत तुम्हाला कुंभक जमत नाहीये म्हणून नेताना वलयात यायला तुम्हाला त्रास होतो म्हणाले. त्या कुंभकात तुम्ही अशाशी सुधारणा करा तुम्हाला बरोबर पुन्हा या पृथ्वीच्या वलयात येता येईल आणि तुमचा हा जो त्रास आहे तो निघून जाईल असं कुंभकातून सर्व त्यांना सांगितलं. केशवरावजी म्हणाले आमचे महाराज काय म्हणाले धन्य 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 झालं म्हणाले आणि पुढे म्हणाले ते वेगळं त्याला म्हणाले एक सांगू का म्हणाले हे जे तुम्हाला साधलं ना म्हणजे काही विशेष साधला असा अजिबात समजू नका म्हणाले ते काहीच नाही म्हणाले हा दारुड्याचा खेळ आहे म्हणाले. महाराज म्हणतात त्याला आता एवढं साधल्यावर काय वाटावं एखाद्या माणसाला नाही म्हणाले हे विशेष काही नाही म्हणाले. केशवरावजी हे काही फारसं नाही म्हणाले त्याला ते फार महत्व देऊ नका म्हणाले. त्याला काय म्हणाले याचा अर्थ एवढा की तुमचं थोडंसं चित्त पुष्कळ शुद्ध झालेलं आहे त्यानं स्थान शुद्ध झालेलं आहे तेव्हा तुम्ही या भानगडीत पडू नका. याच्या पुढे तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचं आणि ते घेतलं मग मात्र अंतर थोडं आहे तुम्हाला पण ते नाही घेतलं तर एवढंच करत बसला तर दारुड्याचा दुंबाड्याचा खेळ जन्मभर तुम्हाला करावा लागेल. काही धाडवून जाऊ नका या याने काही विशेष नाही यात म्हणाले. माझं नाम म्हणाले जिथे भगवंत नाम आणतो तिथे मंगळ कसला आला म्हणाले. माझं नाम माझ्या माणसाला जिथे भगवंत तयार करतो भगवंत रूप होतो तो तिथे मंगळ नाही सगळे रस्ते म्हणाले घरात घेऊन बसता म्हणाले. तर तुम्ही नाम घ्या आणि या भानगडीत फारसं पडू नका असं चक्क त्याला सांगितलं. मला एवढा काही बोध झाला आणि माझा हा नुसता नाम मात्र होतो पण मला केवढं कळलं हे आणि आता माझा गौरव केला हा गौरवाचा फायदा. नंतर आता वैराग्याच्या बद्दल सांगतो. वैराग्य कसं केशवरावजीला आणून दिलं त्याचे 2 किस्से सांगतो. वैराग्य आणल्याशिवाय भगवत भेट नाही. हे जसं दृश्याचं भान जायला पाहिजे
राज्याचं सांगतो ते सांगतो बरं का. काय झालं, नामसाधना केशवराजींनी नामसाधना हे पुस्तक लिहिलं. आधी मी सांगतो आपल्याला, वाघेबाई तुम्ही हाची सोबत गुरुचा आज म्हटलं ना, हे सगळं करून केशवराजींचं आता केशवराजी हाची सोबत गुरुंचा आजचा म्हणता येईल हाय सबंध 13 श्लोक केशवराजींनी केलेले. चाणक्य महाराजांनी कानात येऊन सांगितलं त्यांनी शिकून आणि म्हणून हाची निरोप गुरुंचा असे केशवराजी आता केशवराजी येतो. तर नामसाधना हे पुस्तक केशवराजींनी लिहिलं, ते पब्लिश झालं. कारण त्या सर्वांनीच पब्लिश झालं. मात्र 3 पुस्तक आहे नामसाधना. ते नामसाधना इतकं पुस्तक चांगलं आहे की विनोबा भावे असं डोक्यावर निघून दाखवते. इतकं विनोबा भावे ना, विनोबा भावे म्हणजे फार मोठा साधन. केशवराजी म्हणाले ते राजकारणात पडले नसते तर संत झाला असता तो माणूस, फारच मोठा संत झाला. जाऊ दे म्हणाले, पण तो मोठाच माणूस. तर केशवराजी वरच्यावर म्हणतात अति मोठं वर त्याला स्थान देतात. तर त्या दृष्टीने नामसाधना पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बिर्लाजींची दुसऱ्या धाकट्या मुलाची बायको जी अमरावतीची, वैराग्यावर सांगतो आपल्याला, जी अमरावतीची, तिच्या हातात ते पुस्तक पडले. तिला मराठी येत होतं आणि त्यांच्या घरात हिंदी बोललं जातं. घरात हिंदीतून ते बोलायचे, घरात पण ती अमरावतीची असल्यामुळे, मारवाडी म्हैसुरी मारवाडी अमरावतीची असल्यामुळे तिला मराठी उत्तम द्यायची. तिने ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचलं, तिला ते फार आवडलं. ते आवडल्यावर ती बिर्ला शेठनं काय म्हणाली दाखल्याना की मी याचं हिंदीत भाषांतर करू का, मी याचं हिंदीत भाषांतर करू का. बिर्ला शेठ व्यवहार माणूस, एवढा इंडस्ट्री खेळलेला माणूस तो. अगं बाय म्हणाले तुझा तुझ्या उपक्रम तुझ्या आहे म्हणाले, पण असं करायला सुद्धा असाची परवानगी घ्यावी लागते. तर तुला ते प्रसिद्ध करायचं असलं तर तुझ्यापुरतं तुला त्याचं भाषांतर करायचं असलं तर ते करू शकते. पण तुला जर ते प्रसिद्ध करायचं असलं तर तुला असाची परवानगी घ्यावी लागेल. जो मूळ मराठीचा आधार येतोय तर हे केशव विष्णुदेव खरे, तर त्यांची आपण परवानगी घेऊन येऊ. नाही मला म्हणाले मला ते छापायचंय. तर म्हणाले आपण मग ती त्यांची परवानगी घेऊन येऊ. मग म्हणाले चल आपण जाऊ त्यांच्याकडे. म्हणून बिर्ला शेठ आणि ती सून मालाडला यांच्याकडे त्या घरी आली. तर बिर्ला शेठ येणं सोपं आहे. ते पहा विद्वतेकडे कसा नौकोट नारायण सुद्धा जातो. ज्ञानाची गरज असेल तर तुम्ही सगळे विचार वैभव लक्की पडतात, हा त्याचा अर्थ. आणि ती सुनेने सर्व आपला हा सांगितला. केशवराजी म्हणाले माय तू जरूर त्याचं ट्रान्सलेशन मलाही हिंदी येतं. केशवराजीने हिंदी उत्तमच येतं, उर्दू उत्तमच येतं. हिंदी तर इतकं मिठात बोलतात बघा, ते शेर वीर कसा खचकात बोलतात. हैदराबादला असल्यामुळे हिंदीवर अप्रतिम प्रभुत्व आहे. वाचन हिंदी लिटरेचरचं खूप झालेलं आहे. मी बघेन ते आणि ते काही सुधारणा करायची सुधारणा आपण करू. आणि महाराज आवडलं तर तू छाप दे. अशा परिस्थितीत केशवराजींचा आणि बिर्लांचा संबंध आला. आणि पहिल्या याच्यातच बिर्लाचे इतके काही भारावून गेले. केशवराजींना पाहून फार भारावून गेले. मग मुलच्या सुनेने त्याचं ट्रान्सलेशन केलं. केशवराजींनी त्याला पाठलं आणि मग ते अप्रूव्ह झाल्यावर ते प्रसिद्ध झालेलं आहे. हिंदीत आधी सगळीकडे हिंदीत ते मिळतं असं ते. तेव्हापासून मात्र घसर सुरू झाली. बिर्ला शेठनं कुठलाही प्रापंचिक काढला ते केशवराजींच्याकडे यायला. आणि केशवराजीनं जे पक्षपातीपणे असेल ते केशवराजी सल्ला देतात. अशी ती घसत सुरू झाली. अशी घसत झाल्यावर बिर्ला एकदा त्यांच्या त्या सगळ्या साधनावर त्यांचं ते सगळं तेज आणि त्यांच्या ते पंडितजी म्हणायचे. बिर्ला शेठ याला पंडितजी म्हणा. पंडितजी पंडितजींना घरी आलं होतं मी.
बिर्ला शेठने घरी नेलं, पाया पण सगळ्या आपल्या बांधवांनी त्यांच्या पाया पडावं, इतका मान दिला बिर्ला शेठने. झालं. आणि मग एक दिवसाची खूप ते झाले बिर्ला शेठ. आणि काय म्हणाले, मी आज विचार फारच विचार म्हणाले, माझ्याकडे त्याचा जे गमत केशराजीने त्या घसत झाली. त्या केशराजीने विचारलं, शिंदे तुमची टोटल वेल्थ किती आहे? तुझी टोटल वेल्थ किती आहे? ते पंडित येते बिर्ला शेठ काय कमी काय? ते म्हणाले, तुमचा काय धावतो म्हणाले, तुमच्या दयात काय धावतो? तशी ते म्हणाले, मी बसूनला. केशराजी म्हणाले, मी बसूनला. बेड फुगलेलं किती फुगणार, बंद होणार म्हणाले. मी काय म्हणाले, 30-40 किती असेल काय? केशराजीने ते म्हणाले, तुमचा काय काय तुमची म्हणजे काय धावतं या बाबतीत? म्हणजे मी किती मोठा असेल असं तुम्हाला वाटतं? केशराजी म्हणाले, 30-40 कोटी रुपये तुमच्याजवळ असतील. नाही म्हणाले, त्याच्या आणखी निश्चित तेवढ्या 300-400 कोटीचा माल असता. नकोच नारायण, पण समाधान नाही. हे असं होतं. तेव्हा ते अगदी प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाले आणि मग काय म्हणाले, मी अगदी तुमचं प्रसन्न आहे म्हणाले. हा तुम्ही मागावा तरी मी द्यावा असं आहे म्हणाले. तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागाल. हो पण आता एवढे कारखाने एवढे होते, त्यांनी असं म्हटलं असतं की 10 लाख रुपये माझ्या गोंधळल्याला द्या. हे साठी त्यांनी केलं. नुसतं उच्चार आहे, काय त्या सामर्थ्याच्या उच्चारला केशराजी काय म्हणाले, शेठजी म्हणाले, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण तुम्हाला मी सांगू का म्हणाले, मला जे पाहिजे ना ते तुमच्याजवळ द्यायला नाहीच आहे. काय प्रश्न आहे, मला जे पाहिजे ते तुमच्याजवळ द्यायला नाहीच आहे म्हणाले. तशी बिर्ला शेठ म्हणाले, ऐसे क्यों बात कर रहे हो, तुम्ही मागून तर बघा. मला काय वाटलं, काय मागेला ब्राह्मण जास्तीत जास्त 2 कोटी रुपये मागेल. पण हे काय बोलते तो? तसे ते काय म्हणाले, असं नका संकोच करू, तुम्ही नुसतं मागावं आणि मी द्यावा असं आहे. तुम्ही मागा नसतं, तो पैसाच बोलतच होता. तशी म्हणाल, तुम्हाला पुन्हा पण आम्ही सांगतो, मला जे पाहिजे ते तुमच्या जवळच नाही तर काय करणार? तशी ते तुम्ही काय म्हणता मला कळत नाही असं बोललं ते त्यांना म्हणाले. तेव्हा ते म्हणाले, शेवटी तुम्हाला मी सांगू का म्हणाले, मला शाश्वत समाधान पाहिजे, मला आत्मज्ञान पाहिजे. कुठे ते तुमच्या जवळ म्हणाले. आणि म्हणाले, जी वस्तू तुमच्याजवळ अपरंपार आहे म्हणजे पैसा, तो पोटा पुरता माझ्याजवळ आहे, मला जास्तीची गरज नाहीये. मला आत्मज्ञान किंवा शाश्वत समाधान पाहिजे ते तुमच्याजवळ नाही, ते तुम्हाला देताच यायचं नाही. मी काय मागू म्हणाले, अवाक झाले. आणि तुम्हाला म्हणाले, मग त्यानंतर उपदेश करा केशरांनी, बिर्ला शेठ तुम्ही या फंडात नका पडू, या पैशाच्या मागे नका लागू, यांनी कधीही मनाला समाधान लाभलेलं कोणाला नाही, तुम्हाला लाभणार नाही. तुम्ही म्हणाले कुठेतरी तुमच्या चरणावर लीन होऊन कुठेतरी साधनेत राहा. तुमचा पिंड मुळात चांगला आहे, तुम्ही लवकर तयार व्हा. तुम्ही काय जंगलात पडू नका. जर खरं तुम्हाला पाहिजे असलं समाधानचं, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला तुमच्याजवळ काही दुसरं मागायचं नाही, कारण मला काय तुम्हाला मला जे पाहिजे ते तुम्हाला देता येत नाही. संपलं की मला खरे बाबू ते तुम्ही काय केलं असतं मला चिंतारा म्हणतात. आता काय सांगतो चिंतारा कमी काय, आमच्या आधी कुठेही बहिणी बोलत होतो, तुमच्यावर हा प्रसंग आला असतं तर काय केलं असतं? मी म्हटलं, मी त्या फारतीच्या बिर्ला शेठला उडलंच नसतं. म्हटलं मी म्हटलं असतं की माझ्या थोरल्या मुलाला जनरल मॅनेजर कर कुठल्या असतात, 10,000 रुपये पगार ठेव. माझी लेवल तेवढी, हा त्याचा अर्थ मी तेवढंच केलं. त्यामुळे तर ते पंडितजी आणखीनच हे झाले. हा बैराग्याचं काय, त्याचं
शिवाजी राजांच्या तिथे नाही आलं, तुकाराम महाराजांच्याकडे गेल्यावर त्यांनी कसं परतवलं, हा उपनिषद होता. आणि हे सुद्धा नाही की माझ्या बोललेल्याला 2 लाख, ते सुद्धा नाही. मला आत्मज्ञान पाहिलेलं आहे, तो फक्त माझा गुरुच देणार आहे. ते तुम्ही काय देऊ शकता? दुसरा वैराग्याच्या उचलली सांगतो. हा ते आता मला म्हणजे ती साखर सारख्या नक्की चालते, ते आता चालली नाही असेल. नंतर IAS परीक्षेचं यानं बोलवणार. IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचं यानं परीक्षक म्हणून बोलवणार. ही वैराग्यावर बोलते. सरकारचं असताना तर मानसशास्त्राचा तिथे एक पेपर असतो, तर त्याचे परीक्षक तुम्ही व्हा म्हणून यानं बोलवणार. यांनी सतत ते नाकारलं. कारण काय असतं, त्यामुळे काय नाकारलं? महाराजांनी विचारलं की असं मला बोलावं आले, काय करू? महाराज एवढंच म्हणाले, त्या भानगडीत आपण पडू नये. त्यांनी चटकन करून टाकलं की मला हे घ्यायचं नाहीये. कारण काय सांगू का मला? म्हणजे कारण त्याचं असं कळलं, का भानगड नको, तुमच्या साधारण एक विषय देणारे काय नाही म्हणून. काय विषय? त्या IAS परीक्षेचे जे परीक्षक असतात त्यांना या मंत्र्यांचे जे बदलबंदी असतात ना, त्यांच्यासारखे फोन येतात की आमचा तो आहे ना, तर त्या पेपरला तुम्ही त्याला इतके मार्क्स काढवा. हो म्हणावं तरी 45, नाही म्हणावं तरी 45. हा कुठे लक्षात तुम्ही लावून घेता? पाठीमागे म्हणाले आपलं काम लागेल म्हणाले, म्हणून नाही म्हणून सांगितलं. केशवरावजींनी चक्क नाही म्हणून कळून नाही. फार मोठं म्हणजे त्याचा हे होतं काय, त्याचा मेहनता नव्हता तो फार मोठा होता, आदर्य मोठा होता. परीक्षेची फी मोठी मिळत होती. चक्क नाही म्हणून गुरु नाही सांगितलं ना, नाही. हे बरं. तिसरं, अमेरिकेची 2 युनिव्हर्सिटीचं व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून बोलावणार केशवरावजी. यांचे जे स्टुडंट्स होते ना, ते इतके काही मोठे झाले, ते अमेरिकेत सेटल झाले. ते अमेरिकेत सेटल झाल्यावर त्यांनी आपल्या केशवरावजींच्यावर प्रेमामुळे तिथल्या युनिव्हर्सिटीतनं म्हणून इंडियन फिलॉसॉफी तुम्हाला ऐकायची असलं तर आम्ही तुम्हाला एक अप्रतिम असा माणूस आणून देतो इंडियातून असं सांगून 2 युनिव्हर्सिटीकडनं यानं बोलावण्यात काय यायचा जायचा पॅसेज आम्ही सोडणार. तिथला राहण्याचा खर्च युनिव्हर्सिटी सबंध देणार आणि पर लेक्चर $100. 12 लेक्चर सुटी देते. तुम्ही कसंही करून घ्या. केशवराजींनी त्यावेळी महाराज गेलेले होते. तोपर्यंत यानं काय अवगत झालेलं होतं, अंतर्मुख झालं की महाराज काय म्हणतात ते कळायला लागलेलं होतं. सूक्ष्म जरा म्हणून केलं की महाराजांचा काय इच्छा आहे ती कळायला लागलेली होती. त्या इथे या भानगडीत आपण पडू नये असं पुन्हा आलं. चटकन कळवून टाकलं, 2 शब्दात कळवलं की माझं फार वय झालेलं आहे, मला इतकी दगदग सहन होणार नाही, त्यामुळे मी या भानगडीत पडणार नाही म्हणून कळवून टाकलं. त्याला म्हणतात वैराग्य, त्याला म्हणतात गुरु अज्ञात आलं. ते असतं नंतर आता थोडासा विनोद असं हे सांगतो बरं का. थोडासा विनोद सांगायलाच पाहिजे, अति गंभीर झालं. विनोद सांगून आता हा कार्यक्रम करू. विनोद असा सांगायचा बरं का. विनोद केशवराजी फार भारीचा करत असतात. थोडं 5 मिनिटं जातील. आज जरा दरविषयी शेवटचा दिवस आहे बरं का. मार्मिक भारताचा आणि बोधक प्रवृत्ती अजून प्रवचनात सुद्धा विनोद असा काही मठ्ठाच असतो की ज्याचं नाव नाही. ते रविवारी प्रवचन होत असतं. ते एका रविवारच्या प्रवचनामध्ये बरं का, ते प्रवचन झाल्यानंतर काही प्रश्न उत्तराचं त्यांना विचारत असतात. तेव्हा एक बाई असतात, काय प्रश्न विचारला केशवराजी म्हणून विनोदावर बोलतो. केशवराजीने काय प्रश्न विचारला? केशवराजी, मला असं वाटतं की गीता खरोखर कर्णात सांगायला पाहिजे. त्या बाई काय म्हणतात, मी महाभारताचा अभ्यास केलेला आहे आणि माझ्या मते गीता खरी भगवंतांनी ज्या कर्णाला सांगितली असती तर महायुद्ध झालं असतं. तुम्हाला याच्यावरून काय म्हणायचं? आता हा काय प्रश्न आहे? केशवराजींनी ताडकन उत्तर दिलं, म्हणाले राजू नका, मी सांगू का मला काय वाटतं. मला असं वाटतं खरी गीता भगवंताला तुम्हाला सांगितली होती.
आले ते 76 साली त्यांचं ऑपरेशन झालं होतं, म्हणजे प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं होतं. ही गोष्ट आहे 77 साली. 77च्या उत्सवाला आम्ही सगळे जमलो होतो. त्यांची प्रवचनं भारीची चालली होती, छान चालली होती. दोघं जण माझ्या खोलीवर आले. माझा त्यांचा गाठ परिचय आता सगळ्या लोकांना माहिती होती. तर दोघं ग्रंथीभेद झालाय का? ग्रंथीभेद झालाय का? ग्रंथीभेद म्हणजे काय ते सांगतो आपल्याला. ग्रंथीभेद म्हणजे मी देह आहे ना, त्या ग्रंथी आहे. आपल्या आता मी देह आहे असं वाटतं. खरे आपण देह नाही आहोत, खरे आपण भगवत स्वरूप आहोत. पण तीच जरा ग्रंथी म्हणजे मी देह वाटणं हे ग्रंथी आहे. तो ग्रंथीभेद होतो आणि आत्मज्ञान होतं, असं ते आहे. ते मी पुस्तकीच सांगतो. तेव्हा म्हणाले यांचा ग्रंथीभेद झाला आहे का? म्हटलं मला काही माहिती नाही यातलं. फारच म्हणणार. म्हटलं मी त्यांना विचारून तुम्हाला याचं उत्तर देतो. मला काही माहिती नाही यातलं. तो म्हणाले मग विचारून उत्तर द्या की केशवजींचा ग्रंथीभेद झाला आहे का नाही. तर मी विचारलो मग खोलीवर की बाबा म्हटलं 2 लोक असं आले होते, ते मला विचारत होते आपला ग्रंथीभेद झाला आहे का नाही. तशी केशवजी मला म्हणतात बाबूसाहेब तुम्हाला काय वाटतं या बाबतीत. काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं या ग्रंथी. तर मी म्हटलं बा मला सांगू का 76 साली तुमची ग्रंथी काढलेली मी पाहिजे. आलं होतं ऑपरेशन केलेली प्रोस्टेट काढली, ती ग्रंथी काढलेली मी पाहिलेली आहे आणि तो ग्रंथीभेद मला माहिती आहे म्हटलं. मग मला तर तेवढाच माझा ग्रंथीभेद झाला हे त्यानं पाहिलं म्हणाले. काय गोड आहे म्हणाले, तेवढाच माझा ग्रंथीभेद झालेला आहे हे त्यानं सांगावं. किती आधी मारली मी त्यानं ते सत्य सांगितलं. नंतर बरं का असंच आम्ही हे होतो. तर असंच त्यांचं एक समय प्रवचन झालं. पुनर्जन्मावर प्रवचन चाललेलं. पुनर्जन्मावर प्रवचन चाललेलं होतं. तेव्हा इतकं काही छान त्यांनी त्या दिवशी सांगितलं. ते 2 लोक माझ्याकडे आले. आता म्हणाले सांगा ह्या विभूतीला पुन्हा पुनर्जन्म नाही ना असं मला म्हणतात. त्यांच्यावर गेला हा त्यांचा हा शेवटचा जन्म ना. अहो म्हटलं मला यातलं काही माहिती नाही. म्हटलं माझ्या अजून बरेच जन्म आहे तेवढं मला माहिती आहे म्हटलं. मी विचारून